कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलाय। नाफेड आणि एनसीसीएफच्या केंद्रावर आता राज्य शासनानं नियंत्रण असणार आहे। तर 13 केंद्रांवर दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून समितीमध्ये शासनाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल। कांदा खरेदीत गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्या होत्या आणि याच तक्रारींची दखल घेत राज्य सरकारकडून नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदी केंद्रांवर नजर ठेवली जाणार आहे। आता कुठल्यातरी एका दक्षता समितीची नेमणूक करण्यात आली आहे। ही दक्षता समिती नाफेडच्या व एनसीसीएफच्या खरेदी केंद्रावरती निगराणी ठेवेल आणि याच्यातली पारदर्शकता जपेल असा सरकारचा दावा आहे। परंतु शेतकऱ्यांचा आणि कांदा संघटनेचा सरळ असा आरोप आहे की सरकारला जी नाफेडची आणि एनसीसीएफची जी खरेदी आहे ही पारदर्शक पद्धतीने करायची नाही। याच्यामध्ये भ्रष्टाचार हा मागे झालेला आहे, पुढे होत राहणार आहे। परंतु याच्यातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं आर्थिक नुकसान होत आहे। हे आर्थिक नुकसान थांबायचं असेल तर अजूनही सरकारने याच्यात बदल करावा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।